महाराष्ट्र धनगर समाजाची यशवंत सेना मातृ संघटना आहे. त्या संघटनेचा सरसंघ मी प्रमुख आहे. मी गेल्या 20 वर्षापासून सामाजिक काम करतो. सध्या राजकीय परिस्थितीमध्ये धनगर समाजाच्या कुठल्या राजकीय पक्षावर विश्वास राहिला नाही. ह्या प्रत्येक वेळी आरक्षणाचा विषय घेऊन धनगर समाजाला फसवण्याचं काम आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाने केलं आणि विशेषतः विधानसभेत आणि लोकसभेमध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधी जाऊ नये म्हणून ह्याच्या लोकांनी एकदम प्रिकॉशन बाळगलं होतं. ह्या पार्श्वभूमीवर ह्याच महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास केला तर ह्या सगळ्या राजकीय पक्षाचं बघत असताना मला एक अंतर्मनाला वाटलं आदरणीय शिंदेसाहेब जो बोले तसं चालेल त्याची वंदावी पाऊले की मराठा समाजाला जे छत्रपती शिवरायांना नमन करून त्यांची शपथ घेऊन जे दिलेले शब्द तिने तो पूर्ण केला. असा महाराष्ट्रामध्ये जातीवंत नेता कुठलाच नाहीये. त्या जातीवंत नेत्याला मी माझ्या धनगर समाजाच्या वतीने पाठीमध्ये येता आलो होतो आणि सांगायचं म्हणजे प्रत्येक वेळी कुठलाही पक्ष असतो, मी नाव घेणार ना कुठल्या नेत्यांचं, पण धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घ्यायचा आणि सत्तेवर यायचं आणि सत्ता मिळाल्यानंतर धनगर समाजाला विसरून जायचं हे गेली 70 वर्ष हे प्रकार चालू आहेत. आतापर्यंत धनगर समाज अशांना उभं करणार नाही. मी फक्त मी शिंदे साहेबांना सपोर्ट करायला मी आलोय. शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला आपण पाठिंबा जाहीर केला, मात्र काही प्रश्न असतील आपले जे तुम्ही शिंदे साहेबांकडून अपेक्षा असेल. आमच्या डिटेल चर्चा झालेल्या आहेत. शिंदे साहेबांनी सांगितलं की आमचा प्रश्न आरक्षणामध्ये कोर्टामध्ये प्रश्न चालू होता, पण त्या व्यतिरिक्त बाकीचे जे आमचे प्रश्न होते ते सोडवण्याचे त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आता कोर्टामध्येच आम्हाला बेदखल केल्यामुळे एक मोठा विश्वास आमचा तुटला आहे. आता जर राजकारण करूनच म्हणजे हे जर आमचा आरक्षणाचा विषय जर केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात जर सुटणार असतील राजकीय, तर मग आता समाजाने राजकारण करण्याची गरज आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना असलेली यशवंत सेना आज पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाच्या मागे न गेलेली संघटना, आम्ही कुठल्याही पक्षाचं खांद्यावर कुठलीही घोंगडं न घेतलेली संघटना आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेजवरून त्यांना मी पाठिंबा दिला. याचा अर्थ की इथून पुढे धनगर समाज राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे. 35 मतदारसंघामध्ये धनगर समाज निर्णायक आहे आमदारकीमध्ये आणि 12 मतदारसंघामध्ये धनगर समाज निर्णायक आहे लोकसभेमध्ये. आम्हाला सगळ्या पक्षांचा अनुभव एवढा इतकं वाईट आलेला आहे. शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही शिंदे साहेबांचे उमेदवार जिथे उभे असतील तिथं जातीने शिवसेना काम करेल, कारण माझा पाठिंबा शिंदे साहेबांना आहे. भाजपसोबत आहेत तर भाजपला पण आपला सपोर्ट असेल तो शिंदे साहेबांनी सांगावा. माझा पाठिंबा शिंदे साहेबांना आहे. शिंदे साहेबांच्या संघटनाच्या लोकांना निवडून द्यायची माझी जबाबदारी मी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. आता शिंदे साहेबांना मला उद्या सांगितलं तर त्या विचार करू. कारण यशवंत सेना आम्ही शिंदे साहेबांबरोबर आणि यशवंत सेना आणि शिवसेना ही गठबंधन म्हणजे महाराष्ट्रात काम करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.